तसा दिसायला गोरा गोमटा, पाणीदार डोळे, हसला तर कपूरांच्या ऋषी, रणधीर, शमी आणि शशीला सुद्धा क्यूट दिसण्यात टक्कर देईल असा त्याचा निरागस चेहरा. खरं तर तो टॉपचा रोमॅन्टिक हिरोच व्हायला हवा होता. पण शोले मधल्या जेलरच्या भूमिकेनंतर त्याची हिंदी सिनेमानं कॉमेडियन म्हणून फरफट सुरू केली. तो अतिशय शांतीत सिनेमा जगात आला. शरद तळवळकर यांच्यासारखं अतिशय सालस भावनेनं त्यानं लोकांना हसवलं आणि शेवटी तितक्याच शांतीत त्याने या जगाचा निरोप घेतला. जगाला खळखळून हसवणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यामागं दडलेलं असतं एक भयान दुःख किंवा चिंता किंवा अगदीच शेवटी शेवटी निरर्थक वाटू लागणारं जगणं. यातून चार्ली चॅप्लिन आणि आपला लक्ष सुद्धा सुटला नाही. आणि आता अगदी असरानी सुद्धा लोकांना हसवणाऱ्या हर हुन्नरी धागडधिंगा घालणाऱ्या लोकांच्या दुसऱ्या चेहऱ्यामागं एक शांत माणूस दडलेला असतो. असरानी पण असाच होता, एकांत प्रिय. कदाचित म्हणूनच त्याने त्याची शेवटची इच्छा बायकोला सांगितली तेव्हा तो तिला म्हणाला, मी मेल्यावर अजिबात कसलाही गवगवा करू नकोस, गुपचूप अंत्यविधी उरकून घे. असरानी गेले आणि हिंदीतला सालस निरागस विनोद पोरका झाला. अश्लील कॉमेडी करून नाव खूप जण कमवतील, पण आयुष्याच्या शेवटपर्यंत विनोदाचा विनयभंग होऊ न देणारे असरानी यांची गोष्ट इतक्या हलक्यात ओळखता येत नाही. चला सुरुवातीपासून सुरू करू. गोवर्धन असरानी इतकं चांगलं दैवी नाव असून सुद्धा फक्त असरानी या नावानं त्यांनी हे जग मोहून टाकलं. त्यांच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त हिंदी आणि गुजराती सिनेमात त्यांनी काम केलं. हरे काच की चुडिया या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणं त्यांच्यासाठी सोपं काम नव्हतं. बॉलिवूडनं आधी त्यांना नाकारलं होतं. त्यानंतरचा बराच काळ स्ट्रगल करण्यात गेला. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1941 सालचा. पण त्यांच्या जन्म ठिकाणाबद्दल 2 वेगवेगळी मतं आहेत. एका वृत्तानुसार त्यांचा जन्म पंजाबच्या गुरदासपूर इथं झाला, तर दुसऱ्या वृत्तानुसार राजस्थानच्या जयपूरमध्ये. असो, पण असरानी यांनी राजस्थानमधील जयपूरच्या सेंट झेवियर स्कूलमधून शिक्षण घेतलं होतं. शिक्षण संपल्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम सुरू केलं. पण लहानपणापासून असरानी यांना सिनेमाचं प्रचंड वेड होतं. ते शाळेतून पळून सिनेमा पाहायला जायचे. घरातल्या लोकांनी त्यांच्यावर सिनेमा पाहण्याची बंदी घातली होती. त्यांच्या वडिलांना वाटायचं त्यांनी सरकारी नोकरी करावी. पण जसजसे ते मोठे झाले तसे त्यांचं सिनेमा वेड अधिकच वाढत गेलं. या सिनेमाच्या वेडापायी नंतर त्यांनी कोणालाही न सांगता गुरदासपूर सोडलं आणि ते मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर असरानी यांना फिल्म लाईनमध्ये येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, परंतु त्यांना यश मिळालं नाही. पुढे कोणीतरी त्यांना सांगितलं की सिनेमात काम पाहिजे असेल तर पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा कर. 1960 मध्ये पुण्यात FTI ची स्थापना झाली होती. अभिनयाच्या पहिल्या बॅचची जाहिरात वृत्तपत्रात पाहून त्यांनी त्यासाठी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. तिथून त्यांनी 1964 मध्ये ऍक्टिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली. पुण्यातून डिप्लोमा केल्यानंतर मुंबईत आलेल्या असरानी यांना चित्रपटात छोटे मोठे रोल मिळू लागले. परंतु सीमा चित्रपटाच्या एका गाण्यातून त्यांना पहिली ओळख मिळाली. पण घरच्यांनी जेव्हा त्यांचं गाणं पाहिलं तेव्हा ते थेट मुंबईला आले आणि असरानी यांना आपल्या सोबत पुन्हा गुरदासपूरला घेऊन गेले. काही दिवस गावी राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा घरच्यांना काहीतरी पटवून दिलं आणि ते पुन्हा मुंबईला आले. कारण सिनेमा त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. पण मुंबईत चांगला रोल न मिळाल्यानं ते पुन्हा FTI ला गेले आणि पुण्याच्या FTI मध्ये शिक्षक बनले. त्या काळात त्यांची अनेक चित्रपट निर्मात्यांची ओळख झाली. कोमल नहाटाच्या एका शो मध्ये बोलताना असरानी म्हणाले होते की लोक मला व्यावसायिक अभिनेता मानत नव्हते. गुलजार साहेब मला म्हणाले होते की तुझा चेहरा विचित्र आहे, मी तुला व्यावसायिक अभिनेता मानत नाही. त्यानंतर मी एकदा दिग्दर्शक LV प्रसादला भेटलो. LV प्रसाद यांनी मला एक चित्रपट ऑफर केला, पण ते म्हणाले, असरानी मी तुला कोणत्या प्रकारची भूमिका देऊ, कारण आमच्याकडे बरेच नायक आहेत. तू खलनायक दिसत नाहीस, तू रोमॅन्टिक सीन करू शकत नाहीस, मला सांग मी तुला कोणती भूमिका देऊ. यानंतर असरानी त्यांना म्हणाले मला माफ करा आणि ते तिथून निघून गेले. बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्यानं असरानी यांनी दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. त्यांना तिथं काम मिळालं. त्यावेळी दक्षिण भारतातील त्या काळच्या प्रमुख अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. दक्षिणेत असतानाच त्यांची प्रियदर्शन या डायरेक्टर सोबत ओळख झाली. पुढे मग त्यांना हिंदी सिनेमात संधी मिळू लागली. B.R. चोप्रा यांनी त्यांना निकाह चित्रपटात काम दिलं. अनेक लोकांनी सांगितलं की असरानी या भूमिकेसाठी योग्य नाहीत, मात्र तरीही चोप्रा यांनी त्यांना संधी दिली. सिनेमा हिट झाला. त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्या 1969 मध्ये आलेल्या सत्यकाम चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला. परंतु 1971 रोजी आलेल्या गुड्डे चित्रपटातून ते लाईमलाईटमध्ये आले. त्यात त्यांना पहिल्यांदा कॉमिक रोल मिळाला. त्यांचा रोल प्रेक्षकांना खूप आवडला, परंतु त्यामुळे त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का कायमचा लागला. असरानी यांच्या करिअरमध्ये दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांचा मोठा रोल होता. या दोघांच्या अनेक सिनेमात ते दिसले होते. पिया का घर, मेरे अपने, शोर, सीता और गीता, परिचय, बावर्ची, नमक हराम, अचानक, अनहोनी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून असरानी गाजले. या सिनेमात त्यांनी कॅरेक्टर रोल केले तरी लोकांना त्यांची भूमिका कायम विनोदी वाटली. 1972 मध्ये आलेल्या कोशिश आणि चैतालीमध्ये असरानी निगेटिव्ह रोलमध्ये होते. पण असरानी घराघरात पोहोचले ते शोले सिनेमातून. शोलेमध्ये त्यांची जेलरची भूमिका अजरामर ठरली, कारण त्या भूमिकेवर हिटलरची छाप होती. त्यांनी जगात कुणालाही जमणार नाही असा वेंदा हिटलर शोलेमध्ये उभा केला.
त्यांची विनोदी ढंगाची ही भूमिका लोकांच्या पसंतीस पडली. त्यांचं चालणं, त्याची खास स्टाईल यामुळे भूमिकेची चर्चा झाली. शोलेतल्या जय वीरू, ठाकूर, बसंती, गब्बर यांच्या तोडीला हम अंग्रेजों के जमाने के जेलर हे म्हणणारे असरानी यांची भूमिकाही कायम स्मरणात राहिली. असरानी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलं. अभिमान मधला चंदर, चुपके चुपके मधला प्रशांत कुमार श्रीवास्तव हे त्यांचे रोल गाजले. बरं, फक्त अभिनयच नाही तर असरानी हे उत्तम दिग्दर्शक सुद्धा होते. चला मुरारी हिरो बने नावाचा एक सेमी बायोग्राफिकल सिनेमा त्यांनी बनवला होता. त्यांच्या जीवनावर हा चित्रपट होता. हा चित्रपट चालला नाही तरी त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी सलाम मेमसाब, हम नहीं सुधरेंगे, दिल ही तो है, उडान यांसारखे चित्रपट बनवले. त्यांनी गुजराती चित्रपटात सुद्धा काम केलं. बसू चॅटर्जी, शक्ती सामंत, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी, एरवी प्रसाद यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी काम केलं. असरानी FTI मध्ये अखेरपर्यंत शिकवायला जात होते. असरानी यांनी जवळजवळ 5 दशके बॉलिवूडमध्ये काम केलं. त्यांच्या विनोदाला वेगळा साज होता. ती कॉमेडी फक्त त्यांनाच जमायची. तुम्ही खट्टा मिठा मधला हार्डवेअर दुकानाचा मालक आठवा किंवा मग धमाल मधील बमनचा पप्पा. बिघाड झालेल्या विमानात बसल्यावर माणसाची कशी फाटते हे असरानी यांनी फक्त एक्सप्रेशनच्या जीवावर दाखवून दिलं. इतका आयकॉनिक सीन त्यांनी उभा केला. तसंच मालामाल विक्रीमध्ये हत्तीवर बसून रान हाणणाऱ्या असरानी म्हणजे तर कहरच. प्रियदर्शन या हुशार डायरेक्टरने त्यांची खरी प्रतिभा जगासमोर आणली. त्यांच्यासोबत हेराफेरी, हलचल, चुपचुपके, भागम भाग, दे दनादन, भूल भुलैया, खट्टा मिठ्ठा असे अनेक विनोदी सिनेमे त्यांनी केले. 2004 मध्ये असरानी यांनी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घेतलं होतं. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक नेत्यांचा प्रचार केला होता. असरानी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं लग्न अभिनेत्री मंजू बन्सल यांच्याशी झालं होतं. त्यांनी नमक हराम आणि आज की ताजा खबर यासारख्या चित्रपटात एकत्र काम केलं. एकत्र काम करताना असरानी आणि मंजू बन्सल प्रेमात पडले. लग्नानंतर सुद्धा त्यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली. एका मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या नावावर मुंबईत स्वतःचं घर असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे 48 कोटी रुपये इतकी आहे. ही संपत्ती आता त्यांच्या कुटुंबाकडे राहणार आहे. तर अशा या हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झालं. असरानी हे गेल्या काही काळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते. असरानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी सिनेमा जगात एक कसलेला आणि बहुआयामी अभिनेता म्हणून त्यांचा नावलौकिक होता. दिवाळीच्या संध्याकाळी सांताक्रूजमधील शांतीनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई यांनी ही माहिती तेव्हा माध्यमांना दिली जेव्हा त्यांचे सगळे अंत्यसंस्कार पार पडले. याचं कारण म्हणजे खुद्द असरानी यांनी त्यांच्या बायको मंजूला माझे अंत्यविधी कसलाही गाजावाजा न करता शांतपणे पार पाडा असं सांगितलं होतं. ते वैयक्तिक आयुष्यात अत्यंत शांतताप्रिय व्यक्ती होते. ते त्यांच्या 84 वर्षांच्या आयुष्यात एकदाही वादग्रस्त ठरले नाहीत. त्यांनी कुणावर कधी खालच्या दर्जाची टीका केली. ते कुणालाच कधी रुतले नाहीत. त्यामुळं लोक त्यांना जेंटलमन म्हणून ओळखायचे. आपल्या लक्षासारखं त्यांना कधीच आहोजाहो करून बोलावं असं वाटलं नाही. असरानी यांनी काल सकाळीच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून स्टोरी ठेवली होती. ती त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट कालपासून व्हायरल होते. त्याआधी असरानी यांनी पोस्ट करून सांगितलं होतं की प्रियदर्शन दिग्दर्शित हैवान चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. मी, अक्षय कुमार आणि सैफ अली खान सोबत या चित्रपटात दिसणार आहे. मात्र आता त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसलाय. आता त्यांच्या निधनामुळे हिंदी सिनेमा जगात एक मोठी पोकळी निर्माण झाली. अक्षय कुमारनं गोवर्धन असरानी यांना श्रद्धांजली वाहताना असं लिहिले की असरानीजींच्या निधनानं मी निशब्द आहे. आठवड्याभरापूर्वीच हैवान चित्रपटाच्या शूटिंग वेळी आम्ही एकमेकांना मिठी मारली होती. असरानी हे खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्याकडे खूप खास कॉमिक टायमिंग होतं. माझ्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. आमच्या इंडस्ट्रीचं हे फार मोठं नुकसान आहे. ओम शांती. तर दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी लिहिलं की अंग्रेज के जमाने के जेलर आज आपल्यातून गेला. तुम्ही आम्हाला दिलेल्या चित्रपटांसाठी धन्यवाद. तर पत्रकार रजत शर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिले की लोकप्रिय विनोदी कलाकार असरानी यांचं निधन हे सिनेमा जगासाठी कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. दुःखाच्या वेळी देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ. तुम्हाला असरानी यांची नेमकी कोणती भूमिका लक्षात राहिली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.